नमस्कार मंडळी, साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. एक सुंदर अनुभव मनातल्या घरात. आपण मनातल्या घराला कधी भेट दिली आहे का? एका ठिकाणी बसून करमत नाही. मग उगाच आपण इथे तिथे फिरायला जातोच की. मग ती पर्यटन स्थळं असतील किंवा कोणाच्या तरी घरी, याच्या त्याच्या घरी यानं त्या कारणाने आपण पाहुणा म्हणून जातोच. मग मी ठरवले, का नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा? हो, चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार. आपणच आपल्या मनाच्या घराला भेट द्यावी म्हटले. बघावे तरी काय आणि कसं ठेवले हे मनाचे घर. कोण कोण राहतात तिथे, कसे स्वागत होते ते. ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारापर्यंत पोहोचलो. अगदी छोटेसे होते, पण छान होते. आत काय असेल या उत्सुकतेने दार वाजवले, तर आतून आवाज आला, कोण आहे, काय पाहिजे? असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना नव्हती. पण खरंच आपण कोण आहोत हे त्याला सांगितल्याशिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार? मीही सांगितले, मी स्व आहे रे, ज्याचे तू कधी ऐकत नाही, ज्याच्याशी तू सतत वाद घालत असतोस, ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो तो मी. आतून आवाज आला, बरं उघडतो दार. दार उघडल्यानंतर आत पाहिले तर गडद अंधार होता. म्हणून मी विचारले, का रे एवढा अंधार? तेव्हा तो म्हणाला, तुमच्याच कृपेने. मी म्हटले, माझ्या कृपेने? तर तो म्हणाला, हो, तुझ्याच कृपेने. कारण इथे उजेड तेव्हा पडेल जेव्हा तू सकारात्मक विचारांचे दिवे लावशील. मीही जरा ऐटीतच म्हणालो, ठीक आहे, लावतो दिवे म्हणत पुढे सरकलो. थोडं पुढे चाचपडत गेलो तर काय, तिथे असंख्य खोल्या होत्या. अगदी कोंदट वातावरण होते. मी त्याला पुन्हा विचारले, काय रे, त्या खोल्यात काय दडले? तो पुन्हा म्हणाला, बघा की उघडून एक एक खोली, कळेल काय आहे ते. मग मी हळूच एका खोलीचे दार उघडले आणि फडफड करत अनेक रागीट चेहरे समोर आले. जणू काही ते मला गिळंकृतच करणार आहेत. मी पटकन दार लावले. तेव्हा तो म्हणाला, काय झाले, दार का लावले? मी म्हटले, कसले भयानक होते रे ते. तर तो पुन्हा हसत म्हणाला, तुम्हीच गोळा केले आहेत ते. तुम्ही ज्यांचा तिरस्कार करता, ज्यांचा राग करता, त्यांची संख्या किती आहे ते कळलं का? तुम्हीच केलेली मेगा भरती आहे ती. हुश्श, अरे बापरे, पुढचं दार उघडायचे धाडसच होईना. पण म्हटलं आता आलोच आहे तर उघडावे. तिथे ज्या काही घटना पाहिल्या त्याने तर घामच फुटला. तो पुन्हा मिस्किलपणे म्हणाला, का, काय झालं? मी म्हटलं, अरे बाबा हे काय? तो पुन्हा म्हणाला, तू तुझ्या आयुष्यात सतत दुःखद आठवणीच गोळा करीत गेलास. त्याला मी तरी काय करणार? आता तर साठवून ठेवायला या खोल्यासुद्धा अपुऱ्या पडत आहेत. तिथं अशा कितीतरी खोल्या होत्या ज्यांना उघडायचं धाडस माझं झालं नाही. मग त्याने त्या उघडून दाखवल्या. ही भीतीची खोली, ही द्वेष, ईर्ष्या, वाईट विचारांची, मतभेदांची, गैरसमजांची खोली, अशा अनेक खोल्या पाहिल्या. सर्वच्या सर्व अंगावर येत होते. आता मात्र माझं डोकं गरगरायला लागले. अस्वस्थता वाढली होती. किती भयावह होतं ते सर्व. त्यामुळे पुढे काय आहे हे बघण्याची इच्छाच होत नव्हती. हे सारे भयान बघून अंगाला काटा आला होता. स्वतःचाच तिरस्कार वाटत होता. मी त्याला म्हटले, मी जातो आता, मला काही बघायचं नाही आता. तो म्हणाला, थोडं थांब, आलाच आहेस तर हे पण बघून जा. थोडी हिंमत दाखवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो. तिथे संपूर्ण जाळ लागलेला होता. मग थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय, हा स्वर्ग सुख मिळावं असं वातावरण होतं. तिथं प्रेम होतं, तिथं माया होती, तिथं आनंद होता, उत्साह होता, नवीन नवीन कल्पनांचा बाजार होता. सुख, समाधान, शांतीने भरलेले, अगदी नयन दिपून टाकेल असं सर्व काही होतं. मी म्हटलं, काय रे, हे इतकं सुंदर आहे, हे तू मला आधी का नाही दाखवलंस? तर तो मिस्किलपणे हसत म्हणाला, अहो, तुमचं मनातलं खरं घर तर हेच आहे.
मग मी म्हणालो, जे आधी पाहिलं ते काय होतं? तो पुन्हा हसत म्हणाला, त्या तुम्ही अतिक्रमण करत वाढवलेल्या खोल्या आहेत. तुम्ही केलेला राग, ईर्ष्या, द्वेष, भीती, नावडती माणसं, नावडत्या आठवणी यांची जी साठवणूक केली, ती या सुंदर घराच्या प्रवेशद्वारापुढे पहारेकरी बनून बसले आहेत, जे तुम्हाला इथंपर्यंत येण्यास अडवत आहेत. क्षणभर विचार केला, खरंच की आपणच आपल्या सुख आनंदाच्याकडे जाणारा रस्ता या नकारात्मक गोष्टींची साठवणूक करून अडवलेला आहे. मनाच्या घराचा पसारा आवरायला वेळ लागणार होता, पण ठरवलं की आता या अडथळा बनून बसलेल्या खोल्यांची साफसफाई करायची. तिथं सकारात्मक विचारांचे दिवे लावायचे आणि सुख, समाधान, शांतीकडे जाणारा मार्ग सोपा करायचा. बरं झालं आज मनाच्या घरात फिरून आलो, नाहीतर आपल्या मनावर नकारात्मक विचारांचे अतिक्रमण झालेले आहे हे कळलंच नसतं. मनाच्या घरचा पाहुणचार खूप काही शिकवून गेला. आपल्या मनाचं घर दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही, स्वतःच्या घराची साफसफाई स्वतःच करायची. चला तर मग आपण आपल्या मनाच्या घरात प्रवेश करून साफसफाई करूयात. तर मंडळी, कसा वाटला हा लेख? लेखक अज्ञात. तर असे छान छान गोष्टी, लेख, किस्से, विनोद ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.